गाव, खुर्द, बुद्रुक, मौजा, कसबा या शब्दांचा नेमका उपयोग आपण केव्हा करतो किंवा हे शब्द आपल्याला नेमकं कोणत्या अर्थाने वापरायचे आहेत याची माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. नमस्कार, ज्ञानम या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. गायी चारणाऱ्या लोकांचं क्षेत्र आणि या गायी चारणाऱ्या लोकांचं क्षेत्र ते क्षेत्र दर्शवण्यासाठीच त्या ठिकाणी गाव या शब्दाचा वापर केला जातो. म्हणजे गायी या शब्दावरून गाव हा शब्द त्या ठिकाणी आलेला आपल्याला दिसतो. भारतीय संस्कृती ही शेतीप्रधान आहे आणि शेतीप्रधान संस्कृतीमध्ये गायी बैलांचं महत्त्व खूप मोठं आहे आणि या गायी बैलांना चारण्यासाठी जी काही जागा आहे किंवा गायी बैलांचं जे काही क्षेत्र आहे, या गायी बैलांचं क्षेत्र दर्शवण्यासाठी गाव हा शब्द त्या ठिकाणी तयार झाला. तसंच काही गावांच्या पुढे खुर्द आणि बुद्रुक असं सुद्धा बराच वेळा त्या ठिकाणी आपण वापरतो. मग या ठिकाणी आपली जमलिंग होते. मग खुर्द आणि बुद्रुक या दोन्ही शब्दांचा नेमका अर्थ काय? तर बुद्रुक आणि खुर्द हा फारसी भाषेतल्या बुजुर्ग या शब्दाचा अपभ्रंश आहे. बुजुर्ग म्हणजे मोठा. या ठिकाणी जेव्हा आपण एखाद्या गावाचा उल्लेख चरई खुर्द किंवा चरई बुद्रुक असं करतो त्यावेळेस निश्चितपणे समजावं की ही दोन गावं आहेत, त्या दोन गावामध्ये काहीतरी साम्य आहे. त्यातलं एक गाव मोठं आहे आणि एक गाव छोटं आहे. तर बुजुर्ग या शब्दावरून जो बुद्रुक शब्द आला, ह्या बुद्रुक शब्दाचाच अर्थ असा आहे की जे मोठं आहे किंवा जे मूळ आहे त्याला बुद्रुक असं म्हटलं जातं. आणि खुर्द म्हणजे दुसरं जे गाव आहे किंवा दुय्यम जे गाव आहे किंवा छोटी जी वसाहत आहे, या छोट्या वसाहतीला किंवा त्या ठिकाणी छोटं जे गाव आहे त्या छोट्या गावाला त्या ठिकाणी खुर्द असं म्हटलं जातं. जे गाव मोठं किंवा जे मूळ गाव आहे त्याला त्या ठिकाणी बुद्रुक असं म्हणतात आणि जे गाव छोटं आहे, लहान आहे, त्याला त्या ठिकाणी खुर्द असं म्हटलं जातं. आपल्याकडे बुजुर्ग म्हणजे मोठा असा शब्द नेहमीच आपण वापरतो. तर त्याच्याच अर्थाने हा बुजुर्ग हा जो शब्द आहे, या बुजुर्ग शब्दावरून आलेला बुद्रुक म्हणजे मोठं असं आपण त्या ठिकाणी लक्षात ठेवावं. काही वेळा आपल्याला मौजा म्हणजे मौजे, एखाद्या गावचा उल्लेख आपण मौजे असं करतो. तर मौजे म्हणजेच तर गाव. गावाला दुसरा शब्द आपण मौजा म्हणून वापरतो किंवा मौजे म्हणून वापरतो. पेण तरपतळे, मौजे पेण तरपतळे, मौजे खरवली. तर अशा पद्धतीने मौजा म्हणजे गावाचा दर्शन किंवा गाव दर्शवण्यासाठी त्या ठिकाणी मौजा या शब्दाचा उपयोग केला जातो. तसंच कसबा जे आहे, हे कसबा म्हणजेच बाजारपेठेचं ठिकाण, त्याला कसबा असं म्हणतात. किंवा एखादं मूळ गाव आहे, हे मूळ गाव दर्शवण्यासाठी सुद्धा कसबा या शब्दाचा वापर केला जातो. म्हणजेच गाव म्हणजे गायी चारणाऱ्या लोकांचं जे क्षेत्र आहे ते गाव. बुद्रुक आणि खुर्द याच्यामध्ये जो मोठा आहे, जे मूळ गाव आहे त्याला बुद्रुक म्हणतात. जे दुसरं आहे किंवा छोटी वसाहत आहे तिला त्या ठिकाणी खुर्द म्हणतात. आणि मौजा म्हणजे म्हणजे गावाचाच उल्लेख करण्यासाठी त्या ठिकाणी मौजे हा शब्द वापरतात. आणि कसबा म्हणजे जे बाजारपेठ आहे, या बाजारपेठेचं ठिकाण किंवा मूळ ठिकाण दाखवण्यासाठी गावाचं त्या ठिकाणी कसबा या शब्दाचा वापर करतात. आजच्या या व्हिडिओची माहिती आपल्याला कशी वाटली ही निश्चितपणे कमेंट्समध्ये सांगा. आणि आपण जर या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन आहात तर निश्चितपणे या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.